समाजाचे लेकर आता नोकऱ्यात चालले, शिक्षणात चालले. तेव्हा आनंद बघा, ते सुद्धा तुमचंच लेकरू आहे, नसाल तुमच्या पक्षाचं, पण ते तुमचं आहे. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला विरोधही केला असेल ते आम्ही मान्य करतो, टोकाचाही केला असेल, करू द्या त्याला, तुमच्या रक्ताचा लेकरू म्हणून माफ करा. पण कोणी शिक्षणात नोकऱ्यात जर जाणार असले तर त्याचं आयुष्य खुटू नका. कारण हे समाजाच्या लेकीबाळी आता कुठे एमबीबीएस व्हायला लागल्यात, आता कुठे एमडीला ऍडमिशन झाले, आता कुठं पोलीस भरतीत चाललेत, पोलीस पाटलाच्या भरतीत चाललेत, आता कुठं 107 मराठ्यांचे PSI झाले. आपल्याला ह्या जागा कधी मिळू दिलेल्या नाही याचे स्वप्न बघा. थोडंसं फक्त मागं वळून बघा, 30-35 वर्ष ज्या लोकांच्या हातात तुम्ही सत्ता दिली त्याच लोकांना तुमच्या लेकराचा घात केलाय आणि सत्ता मात्र तुमच्या जीवावरती ते भोगली त्यांनी. आता कुठंतरी पोरं आता पुढे चालले. आपल्या एखाद्या चुकीमुळं आपल्या समाजाच्या लेकराचा आयुष्य अडचणीत नाही आला पाहिजे. 30-35 वर्षापासून यांनी आपल्या समाजाचं निव्वळ वाटोळं केलं. आपण फक्त भावनेच्या आहारी जाणार आणि आता ते जरा बंद करा. भावनेच्या आहारी जायचं थोडं बंद करा. जसं बाकीच्या त्या लेकराला आरक्षण मिळावं मोठं मन आपण ठेवलं, आपल्याबद्दल तसं मत